लोकांची शेतं जळून गेलेली आहेत, पिकं उभी जळून गेलेली आहेत। गुंजवणी नदीवरचं हे पाणी पुरंदरच्या घराघरात आणि शेतामध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही। गुंजवणीचं पाणी पुरंदरला येणार अशा प्रकारे सांगून लोकांची मतं घेतली जातात। दुष्काळाची झळा सोसलेला मी पण एक माणूस आहे, तरी प्यायला वाटीभर पाणी मिळणार नाही। एक बारामतीच्या उद्योगांना पाणी जातंय, दारूला पाणी जातंय, पण इकडे पुरंदरच्या माणसांना प्यायला पाणी मिळत नसेल। मित्रांनो, हा जर तुझा भाव असेल। नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आपल्याला वाटत असेल की आम्ही एखाद्या साऊथ इंडियन फिल्मच्या शूटवर आहोत। खूप मोठा सेट या ठिकाणी लावलाय, पण हे सेट नसून हा पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावातील एका बस प्रमाणे मोठ्या पाईपांचा हा सेट आहे। आणि हे पाईप कशासाठी ठेवलेत? एवढे मोठे पाईप गेली 3-4 वर्ष या ठिकाणी पडून आहेत आणि हे पाईप या ठिकाणी का पडलेले आहेत, का ठेवलेले आहेत, याचं उत्तर आपण प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांच्याकडून घेणार आहोत। सर, का ठेवलेत हे पाईप या ठिकाणी? आपल्या सगळ्यांना माहित असेल की पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि पुरंदर तालुक्याच्या वरच्या बाजूला म्हणजे भोर, वेल्ला, मुळशी या ठिकाणी अनेक धरणं, 12 ते 15 धरणं आहेत आणि या धरणांमध्ये प्रचंड पाण्याचा साठा असतो। आणि त्याच वेळी या धरणांच्या खालची बाजू म्हणजे पुरंदर, तुमचा दौंड, इंदापूर आणि बाकीचा सगळा परिसर आहे। इथे प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज आहे, दुष्काळ असतोय आणि यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पुरंदरचे नागरिक, पुरंदरचे सर्व मतदार, पुरंदरचे सर्व कार्यकर्ते हे या धरणांमधलं, विशेषतः गुंजवणी नदीवरती जे गुंजवणी म्हणून धरण आहे, त्या गुंजवणी धरणाचं पाणी पुरंदरला मिळावं आणि पुरंदर सुद्धा सुजलाम सुफलाम व्हावा अशा प्रकारच्या अपेक्षा आणि आकांक्षा गेल्या अनेक वर्षापासून पुरंदरच्या जनते आहेत। या वर्षीचा दुष्काळाच्या झळा प्रचंड मोठ्या आहेत आणि दरवर्षी असा मोठा फटका पुरंदरवाशांना पडतोय आणि दरवेळी गुंजवणीचं पाणी पुरंदरला येणार, गुंजवणीचं पाणी पुरंदरला येणार अशा प्रकारे सांगून लोकांची मतं घेतली जातात। आणि धरणातलं पाणी धरणात, एकतर धरणातलं पाणी धरणात, धरणातून डायरेक्ट बारामतीच्या वरणात, ओके। आणि जर तसं नाही होत तर पुरंदरमध्ये पाणी नाही। मित्रांनो, एक तर पाणी धरणात, नाही तर बारामतीच्या अंगणात, याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही। आणि हे पाणी पुरंदरला यावं म्हणून हे एवढे सगळे पाईप, किती पाईप आहेत सर हे साधारण इथे? सर मोजताय ना हजारों, तुम्ही लांब त्या डोंगरापर्यंत बघताय बघा, एवढे सगळे पाईप तयार आहेत। मित्रांनो, दुर्दैव किती मोठे आहे, गुंजवणी नदीत पाणी आत्ताही पण आहे, गुंजवणी धरणात पाणी आत्ता पण आहे, पाईप पण आत्ता इथे तयार आहेत। एवढे सगळे पाईप अनेक वर्षापासून इथे पडून आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला शब्द देतो, गुंजवणी धरणातलं हे पाणी, गुंजवणी नदीवरचं हे पाणी पुरंदरच्या घराघरात आणि शेतामध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही। मी पुरंदरचा सुपुत्र असल्यामुळे, मी काळदरी सारख्या दुष्काळी खोऱ्यातला असल्यामुळे मला याची जाणीव आहे। माझ्या आईने सुद्धा 20 वर्ष काळदरीच्या धरणावरती दुष्काळामध्ये 5 रुपये मानधन आणि 3 किलो 2 किलो गहू याच्यावरती माझ्या आईनं 20 वर्ष काम केलेले आहे। त्या दुष्काळाची झळा सोसलेला मी पण एक माणूस आहे आणि म्हणून एक पुरंदरचा शिलेदार म्हणून मी याच्यावरती आवाज उठवतोय। आणि हे सगळे पाईप गेल्या अनेक वर्षापासून पडून, मित्रांनो, हे पाईपचा खर्च आहे, हे मेंटेनन्सचा खर्च आहे आणि लोक तिकडे तहानलेले आहेत। लोकांची शेतं जळून गेलेली आहेत, पिकं उभी जळून गेलेली आहेत, माणसं अगदी गावागावामध्ये अशी सिच्युएशन आहे की चिमणी ओरडले तरी प्यायला वाटीभर पाणी मिळणार नाही। एका बाजूला धरणामध्ये भरपूर पाणी आहे, धरणातून एवढा मोठा विसर्ग चालू आहे, तो सरळ बारामतीला जातोय। मित्रांनो, बारामतीच्या उद्योगांना पाणी जातंय, दारूला पाणी जातंय, पण इकडे पुरंदरच्या माणसांना प्यायला पाणी मिळत नसेल। मित्रांनो, हा जर तुझा भाव असेल, हा अन्याय असेल, तर या अन्यायाच्या विरुद्ध एक पुरंदरचा शिलेदार म्हणून मी उभा आहे आणि हा अन्याय आपण सहन करणार नाही, तो संपवल्याशिवाय राहणार नाही। लवकरात लवकर हे पाण्याचं काम सुरू होईल आणि ह्या पाईपलाईन जास्त दिवस इथे पडून राहणार नाहीत। याच पाईपलाईन एकमेकाला जोडल्या जातील आणि गुंजवणी धरणाचं पाणी पुरंदरच्या गावागावामध्ये पोहोचेल, हा आपला प्रयत्न असणार आहे। आणि हा प्रयोग यशस्वी करण्यासाठीच मी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे। याच अशाच अनेक प्रश्नांवरती पुरंदरच्या एका व्यक्तीने भूमिका घेतली होती मित्रांनो, परंतु काय झालं मला माहित नाही, त्यांनी माघार घेतली। पुरंदरचा उमेदवार पळवला किंवा पुरंदरचा उमेदवार चोरला, पण आता पुरंदरचं पाणी पण चोरलेलं आहे। आमचं पुरंदरचं वाईट परिस्थिती एवढी आहे की आमच्याकडे असलेलं सगळं काय पळवलं जाते। पावसाळ्यात आमच्याकडे खूप पाणी असते, ते जरी अडवलं तरी आम्ही कोणाची जिरवू शकतो, परंतु दरवेळी आमची जिरवली जाते कारण पाणी अडवायची व्यवस्थाच नसते। आतापर्यंत आमचं पाणी पळवलं, आमचे उमेदवार सुद्धा पळवले गेले मित्रांनो, आणि मग त्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली। अख्ख्या पुरंदर तालुका आणि हा सगळा दुष्काळी पट्टा
त्या व्यक्तीच्या मागे उभा होता, परंतु त्यांना कशाचा दुष्काळ पडला हे त्यांनाच माहिती असेल आणि त्यांनी माघार घेतली. परंतु पुरंदरच्या जनतेनं एक स्वाभिमानी मावळा म्हणून मला पुढे केलं आणि मला सुद्धा दबाव होता मित्रांनो की सर फॉर्म भरू नका, फॉर्म भरला तर मागे घेऊ नका आणि लढलात तर तुम्ही जिंकणार आहे, त्यामुळे तुम्ही माघार घेऊ नका, कारण तुम्ही स्वतःसाठी लढणार नाहीये, पुरंदरच्या ह्या दुष्काळासाठी लढणार आहे. आणि त्या दुष्काळी काळदरी खोऱ्यातला मी असल्यामुळे मला या दुष्काळाची जाणीव आहे. आणि हे सगळे पाईप जे इथं पडून येतं मित्रांनो, हे फक्त त्या मानसिकतेचे लक्षण आहेत की दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे, पिळालं पाहिजे आणि गरिबांचं भलं झालं नाही पाहिजे. या मानसिकतेला आपण पराभूत करणार आहोत आणि पुरंदरचा प्रत्येक माणूस जे मत देणार आहे ना, ते या प्रश्नाला मत देणार आहे की त्याला अनेक वर्षापासून बघा धरणात पाणी आहे मित्रांनो, पाईपलाईन इथे पडू नये, पण पाणी दिलं जात नाही. का दिलं जात नाही मित्रांनो सांगा मला, हा अन्याय पुरंदरवरती काय? आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक रयतेचा उमेदवार, या दुष्काळी भागातील नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. आणि लक्षात घ्या की जी 6 लाख मतं कधीच प्रस्थापितांच्या बाजूने पडत नाहीत, ती 6 लाख मतं एका बाजूने यावेळी पडणार आहेत आणि आमचा हा प्रलंबित प्रश्न सोडण्यासाठी ही मतं असणार आहेत. आणि म्हणून मला सांगावं लागतंय की विजय आपलाच आहे बापू, विजय आपलाच आहे बापू, कारण हा दुष्काळातल्या 6 लाख लोकांच्या जगण्या मागण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. म्हणून तुम्हाला हे दाखवतोय किती दुर्दैवी चित्र आहे. धरणामध्ये पाणी आहे, इकडे पाईप आहेत, तिकडे लोकांना पाण्याची गरज आहे, पण पाणी देण्याची मानसिकता अजिबात नाही. तुम्हाला वाटेल की आम्ही एखाद्या हॉलिवूडच्या सेटवरती का? नाही मित्रांनो, हा हॉलिवूडचा सेट नाही, हा सेट आहे हाल अपेष्टाचा सेट आहे. की लोकांना जे पाण्याचा प्रश्न आहे, हाल आहेत, अपेष्ट आहेत, दुःख आहे आणि त्याच्यातूनच मग आमचं दैन्य दारिद्र्य आहे. आम्ही कोणतंही उन्हाळी पीक घेऊ शकत नाही. पिकाचं सोडून द्या, आता या उन्हाळ्यामध्ये आम्ही जनावरांना पाणी पाजायचं कुठून हा प्रश्न आहे आणि प्यायचं पाणी कुठून हा प्रश्न आहे. धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे, आमच्या बाजूनी पाणी वेगाने वाहत जातंय, परंतु पुरंदरच्या वाटेला देत नाही. मित्रांनो करायचं काय पुरंदरच्या जनतेने? आणि म्हणून पुरंदरच्या जनतेने आतापर्यंत हे सगळं सोचलं, त्याचं कारण एकच होतं की आतापर्यंत फक्त बारामतीचा उमेदवार असायचा आणि बारामतीचा करामती उमेदवार फक्त बारामतीच्या भल्याचा विचार करायचा. पहिल्यांदा इतिहासामध्ये अशी लढाई होणार आहे की बारामती बाहेरचा उमेदवार आणि बारामतीचा उमेदवार. मी तुम्हाला शब्द देतो, बारामती तालुक्यातील सुद्धा दुष्काळी गावं, पुरंदरमधली दुष्काळी गावं, दौंडची दुष्काळी गावं, इंदापूरची दुष्काळी गावं, या सगळ्यांचा दुष्काळ हटवायचा असेल तर पाण्याचं समान वाटप केलं पाहिजे आणि प्राधान्यक्रम असाच पाहिजे, ज्याच्याकडे जेवढा दुष्काळ तेवढंच त्याला पाण्याचा सुकाळ झाला पाहिजे, तेवढाच पाण्यावरती त्यांचं प्राधान्य पाहिजे, हक्क पाहिजे. आणि त्या न्याय हक्काच्या लढाईसाठी म्हणून आम्ही उभे. तुम्हाला बघायला मिळेल किलोमीटरच्या किलोमीटर पर्यंत या पाण्याच्या पाईपलाईन पडले. मित्रांनो कोणासाठी ह्या पाईपलाईन आहेत, कोणासाठी हे पाणी आहे? आणि जर आम्ही हे पाणी पुरंदरच्या जनतेला देऊ शकत नसेल तर हा खर्च वाया कशाला घालवला? लोकांच्या अपेक्षा तुम्ही तयार केल्या, एवढा खर्च केला आणि आज कोणामुळे अडलं? हे सगळ्या पाईपलाईन इथे कोण सत्तेत नव्हतं? या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेत कोण नव्हतं? सगळ्याच पक्षाची सत्ता होती, सगळेच पक्ष सत्तेमध्ये सामील होते, मग हे पुरंदरला पाणी का आलं नाही? मित्रांनो त्यासाठी मानसिकता लागते आणि ही राजकीय मानसिकता विचित्र आहे की पाईप आणून ठेवले, त्याच्यावरती 10 वर्षाच्या निवडणुका झाल्या. पुरंदरकरांनो जागे व्हा. पुरंदरच्या नागरिकांनी जागा व्हायला पाहिजे की तुम्हाला फक्त खेळवलं जातंय, तुमची नाडणूक केली जाते. पाणी आणणार याच्यावर निवडणुका झाल्या, पाईपलाईन आणणार याच्यावर निवडणुका झाल्या, पाईप येऊन पडले पण पाणी मात्र येऊन पडत नाही. मित्रांनो डोक्यात आपल्या प्रकाश पडला पाहिजे की पाणी हा प्रश्न राजकारणाचा असू शकत नाही, पाणी हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 3 वर्षात याच पाईपलाईन मधून पाणी उचललं जाईल आणि पुरंदरच्या शेतात घराघरामध्ये पोहोचवलं जाईल. कारण आम्ही या दुष्काळाच्या झळा सोसलेली माणसं आहे, या दुष्काळाच्या कळा आम्हाला माहिती आहेत आणि राजकारणी लोकांच्या सुद्धा विविध लीला आम्हाला माहिती आहेत. आणि म्हणूनच ते बारामतीच्या बाहेरचा कधीच उमेदवार देत नव्हते, जेणेकरून ती व्यक्ती प्रश्न उचलेल आणि हा प्रश्न सुटेल. मित्रांनो आम्ही धमक्यांना घाबरलो नाही, आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही आणि पुरंदरच्या एका माणसाने जरी उमेदवारी मागे घेतली तरी लगेच दुसरा वाघ पुरंदरच्या जनतेनं, स्वाभिमानी जनतेनं उभा केला आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तसा मी निवडणुकीसाठी नवखा आहे, पण बारामती मतदारसंघाची परंपरा आहे, नवख्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देऊन निवडून देण्याची बारामती मतदारसंघाची परंपरा आहे, ती नक्की कायम राहील असं मला वाटतं. कारण एवढ्या वर्षामध्ये ह्या पाईपलाईन कामाला आल्या असत्या, त्या कामाला का आल्या नाही याचं उत्तर भले देऊ शकणार नाहीत. उत्तर मीच तुम्हाला देतो. पुढच्या 3 वर्षात याच पाईपलाईन मधून घराघरामध्ये पाणी पोचलेलं असेल आणि हाच पुरंदर तालुक्यातील जनतेच्या उद्धाराचा क्षण असेल आणि लवकरच आपण त्या क्षणाचे साक्षीदार होऊ.